सातारा जिल्ह्यात महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे। मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील हे दोन्ही नेते एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यक्रम घेत आहेत। कोणीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाही, त्याला आंब्याची सावली लागते। बावधन गावची ताकद राजकारण बदलण्याची आहे। आजची सभा ही परिवर्तनाची आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या टीकेला मकरंद पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। जयकुमार गोरे हे त्यांचा पक्ष वाढवतात, मी माझा पक्ष वाढवतोय। वाई मतदारसंघ मला कायमच वाढीव मतदान मिळाल्याचं पाटील म्हणाले। मी 2-3 हजाराने निवडून आलो नाही असं म्हणत मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरेंना टोला लागला। लोकांचे चेहरे नीती परिस्थिती जाणणारा सामान्य कुटुंबातून आलेला मी कार्यकर्ता आहे, म्हणून मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे। फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजे, एवढाच विषय आहे। कुणीही बाबळीच्या झाडाखाली उभा राहत नाही। त्यामुळं आंब्याची सावली आपल्याला तयार करायला लागेल। त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला लागेल। ही भूमिका घेऊन आपण काम केलं तर अडचण येणार नाही, हे आणि मी त्याने आपल्याला सांगेन। मुळामध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। ते त्यांचा पक्ष वाढवतात, मी माझा पक्ष वाढवतो। पण त्यांनी परवा वाईमध्ये म्हटलं ना, जर चांगलं नेतृत्व असतं तर वाईचा अजून विकास झाला असता। वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजयी करतात। कदाचित त्यांना माहित नसेल। मी 2-3 हजारांनाही कधी निवडून आलो।